नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता कमळी मालिका हे 4 वर्षाचा लीप घेणार आहे. तर हो, या 4 वर्षामध्ये असं काय घडलेलं आपल्याला या 4 वर्षाच्या लीप मालिकेनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर आता कमळी मालिकेने लीप तर घेतलेला आहे, तो म्हणजे 4 वर्षाचा. पण असं काही सुंदर रायटरनी ही कथा समोर लिहिलेली आहे की ती आपल्याला बघावीशी वाटते. तर इकडे मात्र आता कमळीचं कॉलेज संपलेलं असतं. आता कमळीने स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेले असतात. ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मात्र आता खूप दिवसानंतर ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की त्याचं कमळीवर खूप प्रेम आहे. म्हणून आता तो लगेच कॉलेज संपल्यानंतर, कमळीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि तिला जे पाहिजे ते तिचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ऋषी आता तिला प्रपोज करतो. तर कमळीसुद्धा आता ऋषीच्या प्रेमात पडलेली असते. म्हणून ते सुद्धा आता त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट करते. आणि त्यानंतर आता इकडे नयनताराच्या विरोधात जाऊन ऋषी चक्क कमळीशी लग्न करतो. तर इकडे मात्र आता नयनताराने जी मुलगी शोधलेली असते त्या मुलीशी ऋषीने लग्न केलं नाही, लग्न नाकारलेलं. आणि ज्या मुलीचा ती सतत राग करत होती त्या मुलीशी ऋषीने लग्न केलं आहे. म्हणून आता नयनतारासुद्धा ऋषीवर रागावलेली आहे. तर इकडे मात्र आता ऋषीला ती बघणंसुद्धा पसंत करत नाही. तर ऋषीने आता कमळीशी लग्न करत एका फ्लॅटमध्ये सुंदर असा संसार या दोघांचा चाललेला असतो. तेव्हा आता इकडे नयनतारा बोलते की राधिका, आज ऋषीचा वाढदिवस आहे म्हणून तू केक बनवला आहे ना घरी. त्या राधिका बोलते, नाही आई, तसं काही नाही, मी सहज बनवलं आहे. तेव्हा आता लगेच नयनतारा बोलते की राधिका, तुला कितीदा सांगितलं की ऋषीची आठवणसुद्धा या घरात काढायचं नाही आणि नावसुद्धा काढायचं नाही. कारण जो मुलगा माझ्या विरोधात जाऊन त्या कमळीशी त्याने लग्न केलं तेव्हा त्याच्या आईला काय वाटलं असेल त्याने विचार केला नाही आणि तू त्याच्या वाढदिवसाचा केक माझ्यासमोर घेऊन आली. खरंच राधिका, आज तुला काय बोलावं ना कळत नाही. असं बोलून आता लगेच नयनतारा रूममध्ये निघून जाते. तर आता लगेच तिथं ऋषीचे वडील बोलतात, राधिका, तुला माहिती आहे ना की नयनताराला नाही आवडत सर्व. आता नयनतारा ऋषीचं नाव घेणंसुद्धा पसंत करत नाही, तरी तू असं का केलं? तर इकडे मात्र दुसरीकडे आता कमळी आणि ऋषी फ्लॅटमध्ये असा सुखाचा संसार त्यांचा चालू असते. तर कमळी आता प्रेग्नेंटसुद्धा असते. तेव्हा आता लगेच इथं ऋषी बोलते की कमळी, मी कॉलेजवरती जॉबसाठी चाललेलो आहे आणि हो, आता तू बिलकुल काहीही असं काम करू नको ज्यामुळे तुला त्रास होणार आहे. त्यावर कमळी बोलते की ऋषी, तुम्ही माझी काहीही काळजी करू नका. खरंच किती भाग्यवान आहे ना मी की तुमच्यासारखा प्रेम करणारा मला नवरा मिळाला. त्यावर त्या ऋषी बोलते की नाही, तू तर भाग्यवान आहेसच कमळी, पण मी सुद्धा भाग्यवान आहे की तुझ्यासारखी समजूतदार बायको मला मिळालेली आहे. तर इकडे मात्र आता ऋषी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतो. तर तेवढ्यातच त्याला मधातच मिळते ती म्हणजे अनिका. आता अनिकाला तर खूप राग आलेला असते की कारण लहानपणापासून ज्या ऋषीवर ती प्रेम करत असते आणि ज्या मुलीचा ती सतत राग करत असते त्या मुलीशीच ऋषीने लग्न केलेलं असतं. म्हणून आता अनिकालासुद्धा खूप चिडलेली असते. पण आता लगेच अनिका ऋषी कॉलेजमध्ये जात असताना त्याच्या आडवी येते आणि बोलते, ऋषी, आणखीनसुद्धा काही बिघडलेलं नाही आहे, सोड त्या कमळीला आणि आता माझ्याशी लग्न कर. अरे असं काय आहे रे तिच्यात जे माझ्यात नाही आहे? तेव्हा आता ऋषी बोलतो की तेच तर आहे ना, जे माझ्या कमळीत आहे ना अनिका, ते तुझ्यात कधीही मला दिसलं नाही. तिचा समजूतदारपणा, तिचं सर्वांवर प्रेमळ स्वभाव, तिचं सर्वांवर प्रेम करणारा स्वभाव मला आवडला. आणि या सर्वांमधला एक गुण तरी आहे का गं तुझ्या? तर त्यावर आता इकडे अनिका बोलते की अरे अनिका, महाजन तुला स्वतः प्रपोज करते. बघ ना ऋषी, तू किती लक्की आहे. आताही त्या कमळीला सोड आणि माझ्याशी लग्न कर. तर तेव्हा आता ऋषी लगेच तिने ऋषीचा हात हातात पकडल्यावर जोरात बाजूला तिला ढकलतो आणि बोलतो की अनिका, आतापर्यंत तू खूप काही त्या कमळीला त्रास दिला, पण आता ती कमळी ऋषी इनामदार आहे. आता तिच्या वाटेलासुद्धा यायचं नाही आणि आमच्या संसारावर तुझी काळी नजरसुद्धा टाकू नको. तेव्हा आता रागातच
इकडे अनिका घरी जाते. तेव्हा आता ग्रॅनी आणि रागिनी आणि कामिनी बसलेल्या असतात. तेव्हा आता लगेच रागिनी येते, काय झालं बाळा, एवढा रागात का आहेस तू? तेव्हा आता लगेच कामिनी बोलते, काय झालं? तेव्हा आता लगेच इकडे अनिका बोलते की ग्रॅनी बस झालं हां तुझी बडबड. खरंच ना, तू मला वचन दिलं होतं की ऋषी फक्त आणि फक्त तुझा होणार. तुला माहिती आहे, आज ऋषीला मी भेटली तर तो माझ्या चेहऱ्याकडे बघणंसुद्धा पसंत करत नाही आणि तो कसा होणार माझा सांग ना. त्यावर आता इकडे लगेच कामिनी बोलते, का नाही होणार? अगं ही तुझी ग्रॅनी आहे ना. आता जो ऋषी ज्या व्यक्तीला पसंत करतो तीच व्यक्ती या जगात नसली तर मग त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आणि ऋषी फक्त आणि फक्त माझ्या अनिकाचा होणार आहे. त्यावर आता इकडे रागिनी बोलते, आई कमळी प्रेग्नेंट आहे आणि तू तिला मारण्याचं कटकारस्थान रचत आहे. तर त्यावर आता इकडे कामिनी बोलते, हो रागिनी, कारण आता या ऋषीने हद्द पार केली. माझ्या नातीचं त्याने मन दुखवलं. आता मात्र त्याच्या बायकोला मी जिवंत सोडणार नाही. आता या कामिनी स्वतः आता कमळीचा काटा काढणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये आता ऋषीचं आणि कमळीचं लग्न होऊनसुद्धा ह्या तिघी त्यांचा संसार कसा उद्ध्वस्त होणार आणि ऋषीचं कमळीच्या पोटातील बाळ कसं ते मारणार याचाच प्रयत्न सतत यांचा चालू असते. तर खरंच आता लवकरच मालिकेमध्ये नयनतारा आणि ऋषीचं प्रेम अगोदर जसं होतं तसं आपल्याला पाहायला मिळणार आहे का? तर हे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेमध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, ही 4 वर्षांनी कमळी मालिका लीप झालेली तुम्हा सर्वांना आवडेल का? नक्की कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय गजानन माऊली.